सर्व भाविकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा। नवरात्र उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या नवरात्र उत्सवाची सर्वत्र म्हणजे सर्वच मंदिरांमध्ये आपल्याला तयारी दिसून येते। आता आपण बघितलं तर नवरात्र उत्सवामध्ये मंदिरांमध्ये मंदिर पाण्याने धुण्यापासून मंदिराची रंगरंगोटी करण्यापर्यंत मंदिरांची तयारी सुरू झालेली आहे। तर मी आज आलेली आहे श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर इथे आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराची नवरात्र उत्सवात कशी तयारी केली जाते हे आज आपण पाहणार आहोत आणि यासाठी आज आपल्या बरोबर आहेत इथले गुरुजी प्रकाश सांगळे। नमस्कार गुरुजी। नमस्कार। तर आता आपण बघितलं की नवरात्र उत्सव 22 तारखेला चालू होत आहे, मग त्याच्या आधी म्हणजे ज्योतिबा बसवले जातात, मग याचं कारण काय आहे? नवरात्रामध्ये 22 तारखेला घटस्थापना होते, त्या दिवशीच ज्योतिबांची घटस्थापना होते। फक्त मंदिर पहाटे उघडल्यापासून ते मंदिरामध्ये पाद्यपूजा काकड आरती झाल्यानंतर पहाटे 5 ते 6 या कालावधीमध्ये देवांचा अभिषेक होतो आणि देवांची नागवेली पत्रामध्ये पूजा बांधली जाते। तेथून सकाळी 10 वाजता धूप आरती लवाजम्यासह यमाई देवीच्या मंदिरामध्ये जाते आणि सकाळी पहिल्यांदा केदारेश्वर, चोपडाई देवी, ज्योतिबा, यमाई आणि तुकाई या ठिकाणी घट बसवले जातात। ह्या कार्यक्रम आमचा सकाळी असल्यामुळे लोकांची संभ्रम अवस्था आहे की देव अदोगरे बसतात। बाकीच्या इतर देवी देवता हे सायंकाळी बसलं जातात, त्यामुळं लोकांचे ज्योतिबांची घटस्थापना ही अगोदर होते। तर तसं काही नाही आहे, त्या दिवशीच होते, फक्त सकाळचे वेळ आहे। आता आपण बघतो की ज्योतिबा नवरात्र उत्सवाला एक आध्यात्मिक आणि धार्मिक शास्त्रीय कारण आहे, ते काय कारण आहे? तसं बघितलं तर आपले हे कुलदैवत कर्नाटक, आंध्र आदी राज्यांचे, महाराष्ट्रासह आदी राज्यांचे कुलदैवत आहे। या ठिकाणी प्रत्येक सणवार उत्सवांना आध्यात्मिक पौराणिकच महत्व आहे। या ठिकाणी नवरात्राला फार महत्व म्हणजे काय तर कमळ भैरवाणी काशीहून सुवर्ण कमळ नवरात्रामध्ये देवांना वाहिलेलं आहे आणि त्याची प्रचिती किंवा त्याचा एक प्रघात म्हणून या ठिकाणी आमचे श्रीपूजक दहागावकर देवाला विविध प्रकारची विविध कापडांची कमळे देवाला वाहतात। अशा पद्धतीची 9 दिवस पूजा असते। तर आता 9 दिवस तरी वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा बांधली जाते, तर कोणत्या कोणत्या रूपात ही पूजा बांधण्यात येते? देवांची पूजा तशी ज्योतिष स्वरूपाची म्हणजे राजेशाही पगडीमध्येच पूजा असते। दररोज देवाला वेगवेगळ्या प्रकारची कमळे म्हणजे पहिल्या दिवशी नागवेली पानातली पूजा असते, दुसऱ्या दिवशी 3 कमळातली पूजा असते, चौथ्या दिवशी 5 कमळातली पूजा असते आणि पाठीमागं देवाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सजावटी किंवा दागदागिने हे वापरले जातात। नवरात्रामध्ये वेगळं काय असं म्हणजे स्वरूप केलं जात नाही। दख्खनचा राजा केदारनाथ या स्वरूपातच 9 दिवस पूजा असते। आता आपण म्हणतो की नाथांचा जो जागर केला जातो ज्या दिवशी ललित पंचमी असते, तो कशा पद्धतीचा असतो आणि त्याचं महत्व काय आहे? नवरात्रामध्ये जो सप्तमीचा जागर, ज्योतिबांचा सप्तमीचा जागर असतो, तर याला केदार विजय ग्रंथानुसार असा आधार आहे की इंद्रदेवाने ज्या वेळेला देवांचं दर्शन करण्याची त्यांना म्हणजे वाटलं की ज्योतिबांचं स्फुर सनातन केदारनाथाचं आपण दर्शन केलं पाहिजे, तर त्यावेळेला त्यांचं असं मोकळं दर्शन करून चालणार नाही, तर त्यांना पुरंदरावर उन्मेष नावाचा अश्व त्या दिवशी अर्पण करून त्या दिवशीचा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध सप्तमी, त्यामुळे त्या दिवशी केदारनाथांचा जागर केला जातो आणि त्या दिवशी देवांना अश्व वाहिलं जातं, अश्व वाहून पूजा केली जाते। सुवर्ण म्हणजे कमळ तर असतातच, पण देवाला अश्व वाहायला जातो आणि अश्वावरली पूजा असते आणि तो जागर झाल्यानंतर इथं देवी देवतांचं जागर होतात। म्हणजे ह्याचं काय कारण आहे की म्हणजे आधी ज्योतिबाचा जागर केला जातो आणि मगच इतर देवांचा जागर होतो? सर्वसाधारणतः नवरात्र हा 9 दिवसाचंच असतं, मग सप्तमीचा जागर म्हणजे हे पूर्ण ब्रह्म स्वरूप आहे। ब्रह्मा विष्णू महेश जमदग्नी सूर्य अशा 5 अवताराची ज्योत आहे, त्यामुळं हा पूर्ण अवतार असल्यामुळे ह्यांचा कालखंड सर्वापेक्षा वेगळा आहे। त्याला
फारसं म्हणजे ह्या थोडक्या स्वरूपात सांगू शकत नाही. तर तो त्या पद्धतीनं म्हणजे सगळं जे काय आहे ते परमेश्वराचा अनुग्रह आहे, त्याच्यानंतर बाकी देवदेवतांचं होतं. आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये, पण मग मंदिराची वेळ कशी असणार आहे? मंदिरामध्ये सर्वसाधारणतः पहाटे मंदिर 3ला उघड जातं. 3 ते 4 देवाची पाद्यपूजा होते. 5 ते 6 देवाचा अभिषेक होतो आणि 6 ते 7 देवाची अलंकार पूजा होते. नवरात्र कालामध्ये लोकांना भाविकांना दर्शनासाठी म्हणजे मंदिर सर्वसाधारणतः 2 तासच बंद असतं. मंदिर रात्री 1ला बंद होतं आणि मंदिर परत पहाटे 3ला उघड जातं. संध्याकाळी देवांची पूजा वगैरे उतरल्यानंतर त्यांना परत स्नान असतं. त्यानंतर रात्री 12:30च्या दरम्यान त्रिकाळ असतो. अशी पूजा 9 दिवस कंटिन्यू असते. केली जाते. मग या 9 दिवसामध्ये ज्योतिबा श्री क्षेत्र ज्योतिबांना काय नैवेद्य दाखवला जातो? सर्वसाधारणतः पूर्णपणे नैवेद्य देवाचा असतो. पुरणपोळी सहित सर्व जे काय जे देवाचे पदार्थ आहेत, फळफळावे आहेत किंवा तुमचे नवरात्रामध्ये पूर्ण म्हणजे सगळ्या पद्धतीचं म्हणजे पदार्थ देवाला अर्पण केले जातात. म्हणजे भाविकांसाठी तुम्ही म्हणताय की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं असतं. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन खुलं असतं आणि सप्तमीला जागर असल्यामुळे त्या दिवशी रात्रभर मंदिर खुलं असतं. गुरुजींनी तर आपल्याला मंदिराबद्दलची सर्व माहिती सांगितली आहे. शारदीय नवरात्र उत्सव चालू झाल्यापासून मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम घेतले जातात, नैवेद्य कशा पद्धतीने दाखवला जातो, तसेच मंदिराची वेळ काय आहे. तर आज तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केला, याबद्दल तुमचे धन्यवाद. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना जतारसह साक्षी दळवी.